इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड ग्रुप. म्हणजे काय ब्लड ग्रुप आहे, त्याचं महत्व काय आहे? ब्लड ग्रुप आपण ब्लड टेस्ट करतो सगळ्यांना. आता आपला ब्लड ग्रुप जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे, जो की आपण प्रॅक्टिकलला देखील केलाय. आता ब्लड ग्रुप हा का म्हणून चेक केला जातो रे? ब्लड ब्लड ग्रुपचं महत्व काय काय? ते कुठं कुठं रोल प्ले करतात? हा जो आपला ब्लड ग्रुप आहे त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्याचं फंक्शन कसं होतं ते आपण डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये बघू. तर उदाहरणार्थ आपण कारमधून किंवा बाईकवरून जाताना आपल्या साईडला किंवा रोडवरती आपण बघतो तर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो जो ऍक्सिडेंट हा सिव्हिअर एवढा मोठा झालाय की बाबा त्याच्यातलं पूर्ण ब्लड सगळीकडे व्हायलंय, त्याच्याकडे ब्लडच नाही कसलंच. इमॅजिन करा. आता ब्लड नाही म्हणल्यानंतर त्याला प्रायमरी ट्रीटमेंट तर दिली जाते. नंतर प्रायमरी ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला रक्त चढवलं जातं. ऑब्व्हियसली एवढं रक्त गेलंय म्हणल्यावर त्याला चढवणारच. आता रक्त चढवताना पहिली गोष्ट जे चेक करतात तो ब्लड ग्रुप चेक करतात. त्याचं महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड ग्रुप कुठे येतोय? ड्युरिंग दिस टाइम मध्ये बघितलं. आता ऍक्सिडेंट मध्ये एखाद्याचा जर ऑर्गन निकामी झाला, ऑर्गन निकामी झाल्यानंतर त्याला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो. मग ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याच्या जी काय प्रोसेस आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याची जी काय प्रोसेस आहे त्याच्या अगोदर आपला ज्याला ऑर्गन द्यायचा आहे त्याचा ब्लड ग्रुप चेक केला जातो आणि जो ऑर्गन देणार आहे त्याचा देखील ब्लड ग्रुप चेक केला जातो. इथं देखील ब्लड ग्रुपचं महत्वाचा रोल प्ले. ह्या वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त ब्लड डोनेशन, रक्तदान हे महादान म्हणून ओळखलं जातं. म्हणून हे ब्लड डोनेशन कॅम्प उभे केले जातात की रक्ताची जी कमतरता आहे इन एमर्जन्सी ही भासू नये म्हणून आपण ब्लड डोनेट करतो किंवा ब्लड कॅम्प घेतले जातात. मग आता ह्या ब्लड डोनेटिंग कॅम्पमध्ये ब्लडचं सगळ्यात जास्त महत्व असतं. महत्व ब्लडचं असतं, पण ब्लड ग्रुपचं देखील सगळ्यात महत्व असतं. पहिल्यांदा आपला ब्लड ग्रुप चेक केला जातो. आता हे आपले ब्लड ग्रुप आहे ते ठरवले कसे जातात? ते ब्लड ग्रुप आपला ए हा एच का म्हणून आहे, बी हा बी का म्हणून आहे, तर ह्याचं देखील डिटेल एक्सप्लेनेशन बघू. त्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुपचं इम्पॉर्टन्स कुठे येतं? पहिला आहे तो ब्लड ट्रान्सफ्युजन, दुसरा आहे तो डोनेटिंग ब्लड आणि तिसरा आहे, आपल्याला 5 बघायचे, तिसरा आहे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीआयडी मध्ये बघतो आपण की बाबा इन्व्हेस्टिगेशन करताना ब्लडचं सगळ्यात जास्त, ब्लड ग्रुपचं सगळ्यात जास्त महत्व हे तिथं आपल्याला दिसून येतं. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन बघितलं. नंतर हेल्थ कंडिशन मध्ये कसं? हेल्थ कंडिशन, आपली जी काय हेल्थ कंडिशन आहे त्याच्यामध्ये ब्लड ग्रुपचं महत्व काय? तर people with A, B or AB blood types are at high risk of developing coronary heart disease than people with type O blood group. जसं की मी सांगितलं की बाबा people with O blood group यांची जी काय संख्या आहे सगळ्यात जास्त कमी आणि कमी असल्यामुळे काय होतंय तर ज्यांचा ए ब्लड ग्रुप आहे, बी ब्लड ग्रुप आहे आणि AB ब्लड ग्रुप आहे ह्यांच्यामध्ये कोरोनरी हार्ट डिसीज काय म्हणलंय तर कोरोनरी हार्ट डिसीज होण्याचे जास्त चान्सेस आहेत ऍज कम्पेअर्ड टू ओ ब्लड ग्रुप. इम्पॉर्टन्स कुठे कुठे येतोय तर पहिल्यांदा येतो इन ब्लड ट्रान्सफ्युजन, इन ड्युरिंग प्रेग्नन्सी, इन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, हेल्थ कंडिशन आणि डोनेटिंग ब्लड. आता हे झालं इम्पॉर्टन्स. ब्लड ग्रुप, various types of grouping of blood has been done. To such a grouping, the ABO and RH are widely used all over the world. संपूर्ण जगभरात फक्त 2च ब्लड ग्रुपिंग यूज केले जातात. पहिला आहे तो एबीओ ब्लड ग्रुपिंग आणि दुसरा आहे तो आरएच फॅक्टर्स किंवा आरएच ब्लड ग्रुपिंग. आता त्याच्यामध्ये एबीओ ब्लड ग्रुपिंग मध्ये आपल्याला स्टडी काय करायचा? आता एबीओ ब्लड ग्रुपिंग त्याच्या नावातच आहे. एबीओ ब्लड ग्रुपिंग आपण जसं की बघितलं सगळ्यांचा जो काही ब्लड ग्रुप आहे तो वेगवेगळा असतो. पण का रे वेगवेगळा का म्हणून असतो? त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे तर हे आज आपण इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात अगोदर ब्लड ग्रुपचे प्रकार किंवा टाइप्स कोणते आहेत? पहिला आहे तो ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह, दुसरा आहे तो बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, तिसरा आहे तो एबी पॉझिटिव्ह एबी निगेटिव्ह आणि पाचवा आहे तो ओ ब्लड ग्रुप मध्ये ओ निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. आता हे जे ब्लड ग्रुप आहेत हे आयडेंटिफाय कसे केले जातात किंवा त्यांना ओळखलं कसं जातं? हा ए ब्लड ग्रुप आहे तो एच का म्हणून आहे, बी ब्लड ग्रुप आहे हा बीच का म्हणून आहे. तर त्याच्या पाठीमागं सगळ्यात जास्त मेजर रोल कोणाचा असेल? आपला ब्लड ग्रुप बनवण्याच्या पाठीमागचा सगळ्यात जास्त महत्वाचा रोल हा तुमचा अँटीजन आणि अँटीबॉडीज करतात. आता अँटीजन म्हणजे काय आणि अँटीबॉडीज म्हणजे काय? तर आता ऍज वी आर ऑल नोन अबाउट द अँटीबॉडीज आर द सबस्टन्स दॅट हू फाईट अगेन्स्ट द डिसीजला प्रतिरोध करणारे जेवढे काय आहेत त्यांना आपण अँटीबॉडीज म्हणतो. आणि मग आता अँटीजन म्हणजे काय? द केमिकल दॅट कॅन इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स. जी काय आपली इम्युन सिस्टीम आहे, जी काय आपल्या बॉडीतली इम्युनिटी त्याचा रिस्पॉन्स करण्याचं जे काय काम आहे ते कोण करतं? तर अँटीजन. आणि आपण त्यालाच काय म्हणतो? तर अँटीजन असं म्हणतो. म्हणजे काय? द केमिकल दॅट कॅन इंड्यूस इम्युन रिस्पॉन्स इज नोन ॲज अँटीजन. अँटीजन कशाला म्हणतो हे बघितलं आपण. आता अँटीबॉडीज म्हणजे काय? इन रिस्पॉन्स प्रोटीन प्रोड्यूस इन रिस्पॉन्स ऑफ अँटीजन इज नोन ॲज अँटीबॉडीज. आता ह्या दोन जे काय अँटीजन्स आणि अँटीबॉडी आहेत ह्यांचा रोल काय काय आहे, ते कशामुळं आपल्या बॉडीमध्ये आहेत
ह्याचा डिटेल स्टडी आपण करणार आहे. त्याच्या अगोदर अँटीजन म्हणजे काय हे बघितलं तर एबीओ ग्रुपिंग इज बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ टू सरफेस अँटीजन्स ऑन आरबीसी नेमली ए अँड बी. Similarly, plasma of different individual contain two natural antibodies. The distribution of antigens and antibodies in four group of blood is A, B, AB and O. तर हे जे काही टाइप्स पडलेत ते कसे पडलेत तर पहिला आहे तो आपला ए. ह्याला आपण ए ब्लड ग्रुप का म्हणून म्हणतो तर ज्यावेळेस तुमचे अँटीजन आणि अँटीबॉडी हे ज्यावेळेस बाइंड होतात म्हणजे टाइप ए मध्ये अँटीजन ऑन आरबीसी आणि अँटी बी अँटीबॉडी ह्या ज्यावेळेस बाइंड होतील त्यावेळेस तिथं आपल्याला ए ब्लड ग्रुप भेटतो. मग आता बी ब्लड ग्रुप कसा भेटला जातो तर अँटीजन बी ऑन आरबीसी आणि अँटी ए अँटीबॉडी इन प्लाझ्मा हा जो घटक आहे ज्यावेळेस बाइंड होतो त्यावेळेस आपल्याला बी ग्रुप भेटतो. नंतर एबी ब्लड ग्रुप मध्ये काय होतं तर अँटीजन ए प्लस बी ऑन आरबीसी आणि अँटीबॉडीज इन प्लाझ्मा आर अबसेंट इन एबी ब्लड ग्रुप. ओके, एबी ब्लड ग्रुप मध्ये सांगतंय काय आपल्याला तर अँटीबॉडीज ह्या अबसेंट आहेत आणि अँटीजन कोणते आहेत ए आणि बी म्हणून आपला ब्लड ग्रुप एबी असतो. आता ओ ब्लड ग्रुप का म्हणून असतो तर नायदर ए ऑर बी ऑन आरबीसी आर प्रेझेंट. आपला ए आणि बी ह्या दोन्ही पण अँटीजन ह्या तुमच्या आरबीसी वर भेटत नाहीत. आणि मग आता अँटीबॉडीज इन प्लाझ्मा तर बोथ अँटीबॉडीज आर प्रेझेंट. ज्यावेळेस तुमचा ए अँटीबॉडीज आणि बी अँटीबॉडीज ह्या आपल्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस आपल्याला ओ ब्लड ग्रुप भेटतो. काय माहिती आहे आपल्याला तर ए वाल्यांना ब्लड ग्रुप कोणाचं चालतं तर फक्त ए आणि ओ ह्यांचंच फक्त ए ब्लड ग्रुप वाल्यांना ब्लड चालतं. बी वाल्यांना कोणाचं चालतं तर बी आणि ओ ह्यांचंच फक्त ब्लड चालतं. ए बी वाल्यांना कोणाचं चालतं तर ए बी वाल्यांना सगळ्यांचं ब्लड चालतं आणि ओ वाल्यांना कोणाचं फक्त ओ वाल्यांचंच ब्लड चालतं. हे असं का म्हणून तर असं का म्हणून हा जर क्वेश्चन विचारला तर त्याच्यात अँटीजन आणि अँटीबॉडीज ह्या दोन गोष्टी जास्त रोल प्ले करतात. हा जो ए बी ब्लड ग्रुप आहे आणि ओ ब्लड ग्रुप आहे त्याला म्हणायचं काय तर आपला जो ओ ब्लड ग्रुप आहे हा सगळ्यांना चालला जातो, सगळ्यांना चालतो म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हणतो. रिसिपियंट कोणतरी असेल ना की ज्याला सगळ्यांचं ब्लड चालतं तर तो एकच ब्लड ग्रुप आहे तो म्हणजे एबी ब्लड ग्रुप. एबी ब्लड ग्रुप कॅन ऍक्सेप्ट फ्रॉम एव्हरीवन अँड हिन्स इट इज नोन एज युनिव्हर्सल रेसिपियंट. आता आतापर्यंत आपण काय काय कव्हर केलं तर पहिल्यांदा कव्हर केला कंपोजिशन अँड फंक्शन. हे जे होतं ते होतं इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड ग्रुप. ह्याच्या अंडर खाली आपण एवढा ब्लडचं इम्पॉर्टन्स आणि त्याचे टाइप्स हे कव्हर केले ऍज पर सिलेबस कॉपी. आतापर्यंत आपण कोणकोणते पॉईंट कव्हर केले पहिला आहे तो कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ द ब्लड, दुसरा आहे तो प्रोसेस ऑफ ब्लड, तिसरा आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स अँड फंक्शन ऑफ आरबीसी अँड डब्ल्यूबीसी अँड प्लेटलेट्स आणि चौथा आहे तो इम्पॉर्टन्स ऑफ ब्लड ग्रुप. वी विल स्टडी मेकॅनिझम ऑफ क्लॉटिंग. आता क्लॉटिंग म्हणजे काय जर आपल्या बोटाला कापल्यानंतर तिथून जे ब्लड येते ते ब्लड कंटिन्युअस फ्लो होतं का रे तर नाही. ते का म्हणून थांबतं तर ते तिथं क्लॉट होतं. आता क्लॉट कशामुळे होतं तर ज्यावेळेस हे क्लॉट कशामुळे होतं आणि क्लॉट झाल्यानंतर तिथं आपल्याला खपली धरलेली दिसते. आपल्याला खपली का म्हणून धरते किंवा ती खपली म्हणजे असतं काय हे आज आपण बघणार आहे. तर आता खपली धरण्यापाठीमागचं रिझन त्याचं काय आहे ते बघू. आता सुरुवातीला आपल्या बोटाला इथं कापलं होतं. आता ते कापल्यावर त्याच्यातनं रक्त निघतंय तर ते रक्त निघतंय ते कंटिन्युअस रक्त निघत नाही. ओके, ते कधीतरी थांबणार आहे. थांबलं म्हणजेच तिथं क्लॉट झालं. आता क्लॉट का म्हणून झालं तर आता रक्तात जसं की आपण काल बघितलं रक्तात आरबीसी डब्ल्यूबीसी आहेत आणि प्लेटलेट्स आहेत. मग आता हे आपण ह्यांना इक्वली काय म्हणतो तर ह्यांना आपण फॉर्म एलिमेंट्स म्हणतो. ज्यावेळेस हे माझं बोट कापलेलं आहे त्यावेळेस तिथं जे काही फॉर्म एलिमेंट्स इथून रक्ताचा फ्लो होतोय बोटात माझ्या. ओके, आता हिथं कापल्यानंतर हे रक्त कंटिन्यू वाहतंय. रक्तासोबत माझ्या डब्ल्यूबीसी आरबीसी आणि प्लेटलेट्स हे पण वाहतात. आता हे व्हायल्यानंतर हिथली जी शिर चकअप झाली आणि ते शिर ब्लॉक चकअप होऊन जिथं रक्त येतंय त्या जागी माझं आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स हे जे काही फॉर्म एलिमेंट्स आहेत हे तिथं अडकले आणि तिथं अडकल्यानंतर तिथं एक जाळी तयार झाली. ते जाळी तयार झाली म्हणजेच काय तिथं फिब्रिन प्रेझेंट झालं. आता ती जाळी तयार झाली, फिब्रिन्स प्रेझेंट झाले. ते फिब्रिन म्हणजे काय तर काल आपण 3 प्रकार बघितलेले अल्बुजिन, ग्लोबुलिन आणि फिब्रिनोजन. झाल्या तर फिब्रिन काय तर फिब्रिनोजनचा इनॅक्टिव्ह सबस्टन्स आहे. आता ह्या फिब्रिनोजनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये झालं. थ्रोम्बिनचं कन्व्हर्जन प्रोथ्रोम्बिन मध्ये झालं. ह्या ज्या काही रिॲक्शन झाल्या त्या रिॲक्शन होण्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्वाचा रोल हा तुमच्या थ्रोम्बोकायनेसचा आहे.
मग आता इथपर्यंत तर समजलं की आपल्याला इथं कट झालं आणि कट झाल्यानंतर कोणकोणते फॉर्म एलिमेंट्स इथं ब्लॉक झाले. ब्लॉक झाल्यानंतर फिब्रिन प्रेझेंट झालं. फिब्रिनचं फिब्रिनोजन्स हा फायब्रिन हा तुमचा फिब्रिनोजनचा इनॅक्टिव्ह सबस्टन्स आहे. नंतर फिब्रिनोजनचं कन्व्हर्जन जे आहे ते प्लाझ्मामध्ये झालं. प्लाझ्मामध्ये कशामध्ये तर थ्रोम्बिनमध्ये. थ्रोम्बिनचं कन्व्हर्जन जे आहे ते ऍक्टिव्ह सबस्टन्समध्ये झालं, म्हणजेच प्रोथ्रोम्बिनमध्ये झालं. प्रोथ्रोम्बिनमध्ये झाल्यानंतर हे जे काही वरची रिॲक्शन आतापर्यंत बघितली आपण, ती रिॲक्शन इज लिंक सिरीज. ह्या सगळ्या कशा आहेत? लिंक आहेत. आणि ह्या सगळ्या लिंक असून त्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो तो आयन्स प्ले करतात. आयन्स आणि प्लेटलेट्स ह्यांच्यामुळे आपलं ब्लड क्लॉट होतं. ओके, एक्झाम मध्ये जर मेकॅनिझम ऑफ ब्लड जर विचारलं तर त्याला आपण डील कसं करणार आहे? तर mechanism of blood, you you have you have observed a dark reddish brown scum form at side of cut over a period of time. It is a clot formed mainly of network of thread like fibrins. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या बोटाला कापल्यानंतर तिथं थ्रेड लाईक स्ट्रक्चर झालं. ते थ्रेड लाईक स्ट्रक्चर कशामुळे झालं? तर फिब्रिन्समुळे झालं. ओके, इन विच डेड अँड डॅमेज फॉर्म एलिमेंट्स आर ट्रॅप्ड. ह्याच्यात डेड आणि ड्राईड म्हणजे मृत पावलेले जे काही फॉर्म एलिमेंट्स आहेत, फॉर्म एलिमेंट्स म्हणजे कोणकोणते? डब्ल्यूबीसी, आरबीसी, प्लेटलेट्स, हे तिथं ट्रॅप झाले. नंतर फिब्रिन्स आर फॉर्म बाय कन्व्हर्जन ऑफ इनॅक्टिव्ह फिब्रिनोजन्स इन द प्लाझ्मा बाय एन्झाईम प्रोथ्रोम्बिन. फिब्रिन्स तिथं फॉर्म झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन इनॅक्टिव्ह फिब्रिनोजन मध्ये झालं आणि त्याच्यानंतर इन प्लाझ्मा बाय एन्झाईम थ्रोम्बिन. कशात कन्व्हर्जन झालं? थ्रोम्बिन मध्ये. आता थ्रोम्बिन इन टर्न आर फ्रॉम द अनदर इनऍक्टिव्ह सबस्टन्स प्रेझेंट इन प्लाझ्मा कॉल्ड प्रोथ्रोम्बिन. थ्रोम्बिन कशा कन्व्हर्ट झाल्या? तर प्रोथ्रोम्बिन मध्ये. कशामुळं? तर त्याचा ऍक्टिव्ह पार्ट आहे. कशाचा? प्रोथ्रोम्बिनचा. An enzyme complex thrombokinase is required for the abo reaction. abo reaction म्हणजे इथली जी आपण रिॲक्शन बघितली त्याच्यासाठी थ्रोम्बोकायनेज हा एन्झाईम महत्वाचा असतो. नंतर दिस कॉम्प्लेक्स इज फॉर्म बाय द सिरीज ऑफ लिंक्ड एन्झाईम. हा जो काही कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे तो कशामुळे होणार आहे? तर सिरीज ऑफ लिंक्ड एन्झाईम. जे आता एन्झाईम होते आपण बघितलं, रक्त बाहेर येत आहे आणि तिथं जे काय क्लॉट झालं ते सगळं लिंकेजने क्लॉट झालं ना. सगळे एन्झाईम एकमेकांवरती लिंकेज आहेत. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग नंबर ऑफ फॅक्टर्स प्रेझेंट इन द प्लाझ्मा. आता हे जे काही ब्लड क्लॉटिंग व्हायचंय त्याच्यासाठी आपल्या बॉडीमधला जो काही फॅक्टर आहे त्याच्यावर डिपेंड आहे. इन इनॅक्टिव्ह स्टेट अँड इंजुरी ऑर स्ट्रोमा स्टिम्युलेट द प्लेटलेट्स इन द बॉडी. जे काय आपल्या प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट्स आपल्या बॉडीमध्ये किती त्याचा काउंट मी काल सांगितलेला. प्लेटलेट्स जे काय आहेत ते आपल्या ब्लड क्लॉटिंग साठी पण हेल्प करतात. ओके, नंतर पुढे काय? टू रिलीज द सर्टन फॅक्टर विच ऍक्टिव्ह मेकॅनिझम ऑफ द कोएग्युलेशन. प्लेटलेट्स हे काम करतात काय? टू रिलीज सर्टन फॅक्टर विच ऍक्टिव्ह मेकॅनिझम करतात म्हणून आपलं ब्लड क्लॉट होतं. आणि कॅल्शियम आयन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द क्लॉटिंग. क्लॉटिंग मध्ये कोणता आयन? तर कॅल्शियम आयन. आता हे झालं मेकॅनिझम ऑफ द क्लॉटिंग. आपल्याला आपल्या सिलेबस कॉपीमध्ये 5 टॉपिक कव्हर करायचे होते. त्यातले आपण 5चे आता केलेत कव्हर. आता त्यातला एक राहिलाय, तो शेवटचा म्हणजे कोणता? तर आपला प्रोसेस ऑफ ब्लडचं प्रोसेस हे कसं होतं. आणि स्पेशली सगळ्यात महत्वाचा आणि व्हेरी कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे तो हार्टच्या रिलेटेडचा. हार्टमध्ये आपल्या ब्लड हे फ्लो कसं होतं ते थोडक्यात पण शॉर्ट बट स्वीट असं एक्सप्लेनेशन करता. हार्ट आहे, हार्टमध्ये आपला जो रक्ताचा प्रसरण, रक्त कसं आणि कुठल्या मार्गे जातं, हा मार्ग अगदी सिंपल समजून घेऊ. पण त्याच्या अगोदर हार्ट दिसतं कसं? तर मी जसं काढलंय तसं. हार्टमध्ये त्याचे प्रकार कुठले आहेत? सॉरी, हार्ट आणि त्याचे जे काही पार्ट्सचे नाव आहेत, हार्टच्या पार्ट्सचे नाव ते नावं बघू. आता पार्ट्सची नावं बघितल्यानंतर हार्टला आपण स्टडी करताना हार्टला 4 चेंबर आहेत. ओके, 4 चेंबर कोणते? तर राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल असे 4 चेंबर आहेत. ओके, आता आपल्याला हार्ट जर स्टडी करायचा तर हार्ट हा असा दिसतो. खालच्या पार्टला आपण हार्टच्या अपेक्स म्हणतो. ओके, आणि अपेक्स पासून जर वरती गेलं तर आपल्याला लेफ्ट वेंट्रिकल्स भेटतील. ओके, लेफ्ट वेंट्रिकल भेटल्यानंतर आपल्याला तिथं त्याच्यावरती गेलं, लेफ्ट वेंट्रिकलच्या वरती लेफ्ट ॲट्रियमच्या वरती पल्मोनरी व्हेन आणि पल्मोनरी आर्टरी आहे. त्याचं काम काय ते पण बघू आपण. तिथून वरती गेलं तर हार्टच्या सगळ्यात वरती आपल्याला ॲओर्टा भेटेल. ॲओर्टा भेटल्यानंतर आपल्याला हार्टच्या राईट साईडला राईट ॲट्रियम भेटेल. राईट ॲट्रियम मध्ये 2 नोड आहेत. पहिला एसए नोड म्हणजे सायनो ॲट्रियल नोड आणि एव्ही नोड म्हणजे ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. असे 2 प्रकारचे नोड्स भेटतील. नंतर तिथून खाली जर आलं, ही जी ट्यूबलाइक आहे, ही जी ट्यूबलाइक स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण व्हेना केव्हा म्हणतो. नंतर आपल्याला हे जे थ्रेड लाईक दिसतंय, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे ते कॉर्डेई टेंडनीचं आहे. कशाचं? कॉर्डेई टेंडनी. ओके, आता हार्टचं जे स्ट्रक्चर बघितलं आपण, पण आता त्याच्यात ब्लडचा फ्लो कसा होतोय, स्टार्ट कुठून होतोय, कुठं जातंय त्याचा स्टडी करू आपण. हार्टला 4 चेंबर आहेत. 4 चेंबर कोणते? जसं की आपण बघितलेलं इथं राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल
असे 4 चेंबर आहेत. म्हणजेच कसं, तर हे असं राइट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राइट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल हे आपल्या हार्टचे 4 चेंबर झाले. तर 4 चेंबरमध्ये हार्टच्या राइट एट्रियममध्ये खालच्या साइडला एव्ही नोड आहे, वरच्या साइडला एसए नोड आहे. ओके. आता हार्टचं मेन फंक्शन आपण बघणार आहे, की हार्टमध्ये ब्लडचा फ्लो हा कसा होतो. ओके. तर पहिल्यांदा हार्टमध्ये जे काही ब्लड येतं ते कुठून येतं? लंग्सकडून. ओके. लंग्सकडून आल्यानंतर आता पुढं काय होतं? तर हे आहे ते आपलं लंग्स आहे. आता लंग्सकडून पल्मोनरी व्हेन पल्मोनरी व्हेन ही ब्लड घेऊन येणार आहे. कसलं? ऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजेच कुठून? हो का, ही आपली पल्मोनरी व्हेन ही लंग्सला अटॅच असते. कुठली? ही जी पल्मोनरी व्हेन आहे ती लंग्सला अटॅच असते आणि ती सुरुवातीला आपला ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आतमध्ये आले. ओके. आतमध्ये आल्यानंतर ती गेली कुठं? आपल्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये गेली. म्हणजे कुठं? इथं आली. म्हणजे आपलं जे ब्लड आहे ते सुरुवात कुठून झाली? तर लंग्सपासून कुठं आलं? पल्मोनरी व्हेनला. पल्मोनरी व्हेननी काय केलं? तर ते ब्लड तुझ्या लेफ्ट व्हेंट्रिकल्सकडे पाठवलं. ओके. आता इथं आपण ह्याचं सेक्शन करू. हा जो वरचा पार्ट आहे तो राइट एट्रियम. कोणता? हा इथला. सॉरी, लेफ्ट एट्रियम. आणि खालचा पार्ट आहे तो लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके. आता ब्लड कुठून आलंय? आपण पल्मोनरी व्हेन थ्रू आलंय. पल्मोनरी व्हेन थ्रू इथं आलं. ओके. आता इथून जे ब्लड आहे ते खाली येणार आहे. खाली म्हणजेच कुठं? लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येण्यासाठी इथं जे काय आहे तो पडदा आहे. इथं काय आहे? तर तो पडदा आहे. म्हणजे ज्यावेळेस इथलं सगळं लेफ्ट व्हेंट्रिकल रक्तानी भरल, त्यावेळेस ह्याच्यातलं जे काही रक्त आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये परत जाऊ नये म्हणून इथं पडदा आहे. आणि त्या पडद्याला आपण बायकस्पिड वॉल म्हणतो. काय म्हणतो? तर बायकस्पिड. ओके. आता लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आले. ओके. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आल्यानंतर काय होतंय? तर लेफ्ट व्हेंट्रिकल मधून जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते तुमच्या बॉडी ऑर्गन्सला जाते. कुठे जाते? बॉडी ऑर्गन्सला जाते. ते कसलं जाते? ऑक्सिजनेटेड. आणि कुणा थ्रू जाते? तर मेन आर्टरी थ्रू. इथं ब्लड आले आणि इथून आर्टरी थ्रू ब्लड कुठे जाते? तर बॉडी ऑर्गन्सला जाते. मग आता बॉडी ऑर्गन्सला ब्लड कुठलं गेलं? ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं. आता बॉडी ऑर्गन्सला ब्लड गेलं, मग आता डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गेलं? तर बघू आपण आता. ओके. बॉडी ऑर्गन्सला ब्लड गेलं. आता बॉडी ऑर्गन्स मधून ब्लड आपलं जाणार आहे ते डायरेक्ट राइट एट्रियम मध्ये. बॉडी ऑर्गन्स मधून आपलं ब्लड कुठे गेलं? राइट एट्रियम मध्ये गेलं. कुठे गेलं? राइट एट्रियम मध्ये गेलं. आता राइट एट्रियम मधून ब्लड कुठे येणार आहे? आता ह्याचं आपण, हा राइट एट्रियम आहे. आता राइट एट्रियम मधून परत ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल्सला येणार. कुठे येणार? ब्लड कुठे येणार? राइट व्हेंट्रिकलला येणार. राइट एट्रियम मधून ब्लड राइट व्हेंट्रिकलला येणार. तर राइट व्हेंट्रिकल मधून परत जसं की लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये बघितलं, राइट व्हेंट्रिकल्स देखील पंप करतोय. पंप केल्यानंतर इथं एक पडदा आहे. ह्या पडद्याला आपण काय म्हणलेलं? बायकस्पिड वॉल. आणि ह्या पडद्याला आपण काय म्हणतोय? तर ट्रायकस्पिड वॉल. ओके. आता इथून जे ब्लड आहे हे माघारी जाऊ नये म्हणून इथं पडदा आहे, त्याला आपण ट्रायकस्पिड वॉल म्हणलं. मग आता इथलं जे साचलेलं ब्लड आहे ते कुठे जाते? तर ते बघू आता. ओके. आता राइट व्हेंट्रिकल्स मधलं ब्लड जे आहे ते परत पल्मोनरी आर्टरी थ्रू कुठे जाते? तर तुमच्या लंग्सला जाते. ओके. राइट व्हेंट्रिकल मध्ये जे साचलेलं ब्लड होतं ते तुमच्या त्या पल्मोनरी आर्टरी थ्रू कुठे जातंय? तर परत ते लंग्सला जाते. पण तिथं कुठलं ब्लड जातंय? डिऑक्सिजनेटेड ब्लड जाते. कुठलं जाते? तर डिऑक्सिजनेटेड ब्लड जाते. ओके. इथपर्यंत समजलं. आणि एवढंच मेकॅनिझम आहे.